हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सो आपण आज बघूयात की डेरिव्हेटिव्ह काय असतात. आपण याच्या पहिले बघितलं की इक्विटी शेअर्स काय असतो. तर त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्ह टर्म पण इक्विटी शेअर्सच्या रिलेटेडच आहे. जेव्हा डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय होतो मित्रांनो, की जेव्हा एखादा शेअर जेव्हा ट्रेड करत असतो त्याचे काही कॉन्ट्रॅक्ट बनले जातात. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आपण त्याला म्हणू शकतो. जे फॉर एक्झाम्पल आता चालू आहे मार्च मंथ. तर मार्च मंथचा एक कॉन्ट्रॅक्ट बनलेला असतो त्या शेअरच्या रिलेटेड. त्याचप्रमाणे एप्रिलचा पण त्या शेअरच्या रिलेटेड एप्रिल कॉन्ट्रॅक्ट बनत असतो. अशा प्रमाणे प्रत्येक महिन्याचा ज्या शेअरचा एक कॉन्ट्रॅक्ट बनत असतो त्याला आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. त्यालाच डेरिव्हेटिव्हच्या अंडर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असं कन्सिडर केलं जातं. आपण बघू शकतो इथे दिलेलं आहे की डेरिव्हेटिव्ह हे फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट असतात. जेव्हा एक किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पार्टीज जेव्हा एखाद्या ॲसेटची म्हणजे आपण बघितलं की इक्विटी शेअर्सची जी एक प्राइस ठरवली जाते त्याच्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह फ्युचर कॉन्ट्रॅक्टची पण एक प्राइस ठरवली जाते आणि त्याच्यात जी पण काही बाईंग आणि सेलिंग होते त्याला डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट हा ऑप्शन्समध्ये किंवा त्याच्या स्टॉकच्या फ्युचर्समध्ये केलेला जातो. आपण बघू शकतो जेव्हा NSE इंडिया वेबसाईटवर आपण जातो तेव्हा मार्केट डेटा या सेक्शनमध्ये जाऊन आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जेव्हा क्लिक करतो तेव्हा हे पेज ओपन होईल. आपण इथे बघू शकतो की वेगळे शेअर्स इक्विटीचे शेअर्स होते आपण मागच्या व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्या शेअर्सचे काही स्टॉक फ्युचर्स आपण बघू शकतो. फ्युचर्स म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट बनलेले आहेत त्या कोणत्या मंथचे बनलेले आहेत ते पण आपण इथे बघू शकतो. हा हे मार्च मंथ त्यांनी करंट मंथ दिलेला असतो आणि जे आपण शेअर्सचं नाव आहे ते इथे आपण बघू शकतो आणि त्या स्टॉक्सचे हे फ्युचर्स जे ट्रेड होत आहेत आणि त्यांची करंटली प्राइस काय चालू आहे ते आपण या सेक्शनमध्ये बघू शकतो. त्या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये जे पण काही व्हॉल्यूम डेली होत आहेत ते इथे आपण बघू शकतो. स्टॉक फ्युचर्सचे म्हणजे जे फ्युचर्सचे डेरिव्हेटिव्ह असतात त्यांच्यात लॉट साईज प्रमाणे ट्रेड होत असतो मित्रांनो. जेव्हा लॉट म्हणजे जे पण आपण इक्विटी शेअर्स मागच्या टायमाला बघितले, जेव्हा एखादा इक्विटी शेअर्स आपल्याला घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल शेअर चालू आहे 476 रुपीजला, तर त्याचा आपण 10 शेअर घेऊ शकतो किंवा 100 शेअर किंवा मग 1000 शेअर असे घेऊ शकतो. त्याचप्रमाणे फ्युचरचे डेरिव्हेटिव्हमध्ये आपण लॉट साईज प्रमाणे काम चालत असतं म्हणजे ट्रेडिंग चालू असते. लॉट साईज म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा शेअर्सचे आपल्याला मिनिमम एक क्वांटिटी तरी घ्यावीच लागते इक्विटी शेअर्समध्ये जेव्हा आपण ट्रेड किंवा इन्व्हेस्ट करतो. त्याचप्रमाणे लॉट साईज ही डेरिव्हेटिव्ह चे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा बनत असतात त्या स्टॉक फ्युचरचे जेव्हा बाईंग आणि सेलिंग होत असते त्याच्यात आपण लॉट साईज प्रमाणे ट्रेडिंग किंवा बाय सेल जेव्हा पण काही पोझिशन बनत असतात ते लॉट साईज प्रमाणे बनत असतात. आता समजा लॉट साईज एका शेअरची समजा या शेअरची प्राइस चालू आहे 476 आणि त्याची लॉट साईज आहे आपण फॉर एक्झाम्पल घेऊन चालू की 25. तर आपल्याला 25 शेअर्स आपल्याला मस्ट असतात त्या शेअर्समध्ये. तर फ्युचर डेरिव्हेटिव्ह जर कॉन्ट्रॅक्ट जर आपल्याला बनवायचा असेल तर आपल्याला 25 शेअर्स मिनिमम घ्यावेच लागतात तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट आपला बनत असतो बाईंग किंवा सेलिंगसाठी. हे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट हा फ्युचर आणि इक्विटीपेक्षा वेगळा असतो. आपण इथे बघू शकतो जेव्हा एखाद्या आपण HDFC बँक समजा इथे स्टॉक फ्युचर हा कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे मार्च महिन्याचा. आपण याच्यावर क्लिक केलं की आपल्याला त्या स्टॉक फ्युचर्सची सगळी डेरिव्हेटिव्ह फ्युचर्सची आपल्याला डिटेल दिसून येईल. हे बघा ज्याप्रमाणे याचे स्टॉक फ्युचरची जी कॉन्ट्रॅक्ट बनलेलं आहे तिथे आपण बघू शकतो की त्याची किती व्हॉल्यूमने जो ट्रेड होत आहेत किंवा मग सेलर्स किती आहेत, बायर्स किती आहेत ते आपण बघू शकतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे डेरिव्हेटिव्ह फ्युचरची प्रत्येक मंथ प्रमाणे एक्सपायरी सुद्धा दिली असते. एक्सपायरी म्हणजे आपण जो कॉन्ट्रॅक्ट डेरिव्हेटिव्हचा बनवलेला आहे
कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक महिन्यात एक्सपायर होत असतो. म्हणजे जसं की आता जो करंट मंथ चालू आहे मार्च महिना, त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट मार्चच्या जी पण काही एक्सपायरीची डेट दिलेली असते त्या एक्सपायरीला तो कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होऊन जात असतो. जेव्हा हे बघू शकतो आपण स्टॉक फ्युचरचा जो कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे करंट मंथचा म्हणजे मार्च महिन्याचा, त्याची एक्सपायरी डेट दिलेली आहे 28 ऑफ मार्च. म्हणजे ह्या तारखेला जे पण काही पोझिशन बनलेल्या आहेत त्या ऑटोमॅटिकली आपल्या एक्सचेंजेस किंवा मग आपल्या ब्रोकरकडून स्क्वेअर ऑफ केले जातात जर आपण त्या पोझिशन ओपन ठेवल्या तर. हे बघू शकतो आपण जे काही प्राइसच्या बीड आणि आज जे काही बायर्स आणि सेलर्स आहेत त्याप्रमाणे त्यांचा जो व्हॉल्यूम जनरेट झाला आहे ते या वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे. आपण बघू शकतो जे पण काही कॉन्ट्रॅक्ट्स बनलेले आहेत ते या इथे अपडेट केलेले आहेत. तर थोडक्यात काय मित्रांनो की डेरिव्हेटिव्ह फ्युचर्स हे जे काय आहे जे इक्विटी शेअर्स प्रमाणेच त्या शेअर्सचे डेरिव्हेटिव्ह फ्युचर्स पण कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक महिन्यात क्रिएट केले जातात आणि त्यांच्यात पण बाईंग सेलिंग ही लॉट साईज प्रमाणे केली जाते. तर हा होता डेरिव्हेटिव्ह फ्युचर्स विषयी हा व्हिडिओ. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि असाच सपोर्ट असू दे. थँक्यू.